आमच्या गाईला लंपी हा आजार झाला होता, जो की प्राण्यांना होतो. आधी पायाला एक छोटीशी जखम झालेली आणि ती जखम बाहेरून तर दिसायला अगदी नॉर्मल दिसायची, असं वाटलं नाही की त्याच्या आतमध्ये किडे असतील. त्यामुळे आम्ही बाहेरून वेगवेगळे स्प्रे किंवा असे ॲप्लाय करत होतो. त्याने तिची काही जखम कमी होण्याऐवजी थोडी थोडी वाढतच चालली होती. आणि अनेक ठिकाणी इकडे प्राण्यांच्या डॉक्टरांकडे विचारल्यानंतर काही जणांनी ते एक स्प्रे पण ॲडवाईस केला, जो की एक सिल्वर स्प्रे येतो. परंतु तो स्प्रे ॲप्लाय करणं ह्या केसमध्ये पूर्णपणे चुकीचं होतं, कारण ती सिल्वर स्प्रेमुळे एक प्रकारे कोटिंग असं सिल्वरचं निर्माण होतं आणि उलटवरून एक प्रकारे आपण कोट त्या जखमेला जर निर्माण केला तर ते मॅगॉट्स बाहेर येण्याऐवजी आतील दिशेने अगदी पोखरत बोनपर्यंत किंवा लेगमध्ये आतमध्ये जाऊ शकतील. म्हणजे पूर्ण लेगच त्यामध्ये ते कव्हर करतील आणि ती गाय वाचणार नाही थोडक्यात. तर मग मी ते स्प्रे अवॉइड केला, जो की एक सिल्वर स्प्रे म्हणून येतो. आणि मग एका डॉक्टरांनी सल्ला दिला, दूरचे डॉक्टर होते, की तुम्ही हे नॅप्थॅलिनची पावडर तिथे ॲप्लाय करा आणि मग ते मॅगॉट्स बाहेर येतील. त्या पद्धतीने मग नॅप्थॅलिनची पावडर बनवून, म्हणजे डांबर गोळीची पावडर बनवून तिथे फक्त 2 ते 3 दिवस अशी रोज अगदी 2 मिनिट फक्त तिथे ॲप्लाय केली, पावडर लावली. पटपट सगळे ते मॅगॉट्स, एक खूप अशा आळ्या ज्या की थोड्याशा हार्डच होत्या, अगदी अशा साध्या आळ्यांसारख्या नाही, खूप हार्ड, म्हणजे त्याचं कवच खूप हार्ड होतं त्या मॅगॉट्सचं. आणि ते बाहेर पडल्या तेव्हा गाईला लगेचच आराम पडला. अगदी गाई जी पायाशी झटकत होती ती शांतपणे स्थिर उभी राहू लागली. 3 दिवसात पूर्ण मॅगॉट्स बाहेर येऊन मग 4-5व्या दिवशी मग ते स्किन वुंड हिलिंगची प्रक्रिया सुरू झाली. मग हे केल्यानंतर डेटॉलने जखम वॉश करून घेणे, डेटॉल वॉटरने. त्यानंतर थोडंसं आयोडीन किंवा हायड्रोजन पेरॉक्साईड हे तिथं थोडंसं ॲप्लाय करणे, जखम तशीच मोकळी सोडून दिली तरी चालते. आणि अशा पद्धतीने फक्त गाईच्या गोठ्याची स्वच्छतेची काळजी घेणे, की ते मॅगॉट्स पुन्हा तिथं ट्रॅव्हल करत त्या गाईच्या वुंडमध्ये आत प्रवेश नाही करता कामा. अशा पद्धतीने हे गाईचे आमच्या प्राण वाचले आणि खूप सुंदररित्या हे क्युअर झालं तिचं. थँक्यू.